लग्नाच्या दिवशीच नववधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या सोलापुरातील खळबळजनक घटनेतील सर्व आरोपींचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे अशी माहिती देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच सोलापूरच्या कुमटे गावामध्ये राहणारी सालिया शेख हिने लग्नाच्या दिवशीच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी समीर चांदसाब शेख, सलमान पीरसाहेब शेख, वसीम सैफन शेख तिघे राहणार कुमटेगाव यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या आरोपींच्या त्रासाला कंटाळून सालिहा शेख याने 18 डिसेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेतला होता। हे आत्महत्या प्रकरण देखील राज्यभरात गाजले होते। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील सालिहा शेख हिच्या घरी भेट दिली होती। सदर घटनेत न्यायालयापुढे सादर झालेले फिर्यादी, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल, पोस्टमार्टम रिपोर्ट, अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवलेले स्क्रीनशॉट न्यायालयात सादर करण्यात आले होते। जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला। सदर प्रकरणातील मयत मुलगी सालिया हिने पोलिसांना लेखी अर्ज करून कळवले होते। आरोपीकडून सतत त्रास होत आहे। तिच्या होणाऱ्या पतीस अश्लील फोटो व व्हिडिओ एडिटिंग करून या मुलीसोबत लग्न करू नका असा मेसेज टाकून नववधूच्या पतीशी संपर्क करून मुलीची बदनामी व धमकी देण्यात आली होती असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयापुढे सादर केला। सालिया हिने नैराश्य अवस्थेत या आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा युक्तिवाद मांडण्यात आला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.डी. शिरभाते यांनी या गुन्ह्यातील समीर चांदसाब शेख, सलमान पीरसाहेब शेख, वसीम सैफन शेख या 3 आरोपींचा जामीन फेटाळला आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट W.B. खान, ॲडव्होकेट H.A. बडे खान यांनी काम पाहिले आहे।